ओम नमो आदेश मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथ संप्रदायातील नवनाथांच्या समाधी क्षेत्रे व त्यांची महत्त्वपूर्ण स्थाने। कलियुग हे हिंदू धर्मातील 4 युगांपैकी शेवटचे युग आहे, जे दुर्गुण, स्वार्थ आणि असंतोषाने वैशिष्ट्यीकृत आहे। महाभारत युद्धानंतर या युगाची सुरुवात झाली व या कलियुगामध्ये जगत कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने नवनारायणांनी नवनाथ स्वरूपी अवतार धारण केले व या नाथ संप्रदायाचा उगम कलियुगाच्या प्रारंभी झाला। नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे। नाथ या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो। आदिनाथ म्हणजेच शिव व महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला, म्हणून त्याला नाथ संप्रदाय असे नाव मिळाले। अवतार व कार्य पूर्ण झाल्यानंतर शके 1000 वर्षापर्यंत नवनाथांनी समाध्या घेतल्या, असे वर्णन नवनाथ भक्तिसार या ग्रंथात आलेले आहे। तर कोणत्या नाथांनी कुठे कुठे समाधी घेतल्या हे आपण आता जाणून घेऊया। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथे श्री क्षेत्र मायंबा म्हणून प्रसिद्ध असलेले व तसेच नवनाथांपैकी पहिले कवी नारायणाचा अवतार असलेले चैतन्य दादा गुरु बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे। गुजरातमधील जुनागडजवळच गिरनार पर्वतावर नाथ संप्रदायातील दुसरे नाथ हरिनारायणाचा अवतार असलेले चैतन्य गोरक्षनाथ महाराज यांनी दत्तप्रभूंच्या ठिकाणी सेवेत वास्तव्य केले। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर वांबोरी रस्त्यावर डोंगरगण येथून मांजरसुंबा गावाला पोहोचल्यावर गर्भगिरी पर्वतावर गोरक्षनाथ गड आहे, जिथे गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले। या ठिकाणी त्यांची प्राचीन स्वयंभू मंदिर आहे, जिथे काळ्या पाषाणाची मूर्ती देखील आहे। बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यामध्ये चिंचोली या गावामध्ये
नाथ संप्रदायातील तिसरे करवंजन नारायणाचे अवतार असलेले चैतन्य गहिनीनाथांची संजीवन समाधी आहे. त्या गडाला गहिनीनाथ गड असेही म्हणतात. गहिनीनाथ हे नवनाथ संप्रदायाच्या 9 महायोगींपैकी एक आहेत. चैतन्य गहिनीनाथ महाराज हे गोरक्षनाथांचे शिष्य होते. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामधील येवलवाडी या गावामध्ये नवनाथांपैकी चौथे अंतरिक्ष नारायणाचे अवतार असलेले श्री चैतन्य जालेंद्रनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मढी या गावी नवनाथांपैकी 5वे प्रबुद्ध नारायणाचे अवतार असलेले चैतन्य प्रभू कानिपनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी या दिवशी नाथ महाराजांच्या समाधी दिनानिमित्त येथे खूप मोठी यात्रा भरते व या यात्रेला देशविदेशातून भक्त परिवार दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधील हरंगुळ या गावी नाथ संप्रदायाची 6वे द्रुमिल नारायणाचे अवतार असलेले चैतन्य भर्तृनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. दरवर्षी श्रावण महिन्यातील नागपंचमीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते व विशेष म्हणजे समाधीवरती नागपंचमीच्या दिवशी एक वारुळ निर्माण होते व त्या वारुळातून नागदेवता बाहेर येऊन सर्व भक्तांना दर्शन देतात.
त्यानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधील विटेगावी नाथ संप्रदायाचे 7वे चमस नारायणाचे अवतार असलेले चैतन्य रेवणनाथ महाराजांची संजीवन समाधी आहे. या मंदिरामध्ये आजही नाथांच्या स्वयंभू दगडी शिरा देखील आहेत. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामधील वडवळ या गावी नाथ संप्रदायाचे 8वे अभिरहोत्र नारायणाचे अवतार असलेले चैतन्य वटसिद्ध नागनाथांची संजीवन समाधी आहे. त्यानंतर मित्रांनो, पिपलायन नारायणाचे अवतार असलेले चैतन्य चरपरीनाथ महाराज, चैतन्य चौरंगीनाथ महाराज व चैतन्य प्रभू अडबंगीनाथ महाराज अद्यापही पृथ्वी तलावावरती गुप्त भ्रमंती करत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही या नवनाथांच्या समाधी परिसराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व आदेश साईनाथ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो आदेश. अलख निरंजन. ओम साईराम.